नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे साताऱ्यातून. पती पत्नीच्या भांडणामुळे तब्बल 10 संसारांची राखरांगोळी झाली आहे. पत्नीशी भांडण झाल्यामुळे पतीनं स्वतःचं घर पेटवलं, मात्र या आगीमुळे शेजारील 10 घरांनाही आग लागली. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातल्या माझगाव इथली ही घटना आहे. घर पेटवणाऱ्या संजय पाटीलला अटक करण्यात आलेली आहे. मात्र स्वतःच्या घरासोबतच या आगीची झळ आजूबाजूला असलेल्या 10 घरांपर्यंत पोहोचली आणि पती पत्नीच्या भांडणात पतीनं जी काही स्वतःच्या घराला आग लावली त्यामुळे आजूबाजूची इतर 10 घरं सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. साताऱ्यामध्ये पती पत्नीच्या भांडणामुळे तब्बल 10 संसाराची राखरांगोळी झाली. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत आहेत. किरण, साताऱ्यातला हा कोणता भाग आहे, म्हणजे पती पत्नीतलं भांडण हे केवढ्याला पडलंय त्याचं हे उदाहरण काय, सविस्तर माहिती? श्वेता, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा अतिशय दुर्गम समजला जातो आणि याच भागातील जे माझगाव म्हणून जे गाव आहे, या गावातील ही घटना आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल. पती पत्नींच्या होणाऱ्या वारंवार भांडणातून हा जो प्रकार आहे तो झालेला आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजता जो हा संजय पाटील म्हणून जो व्यक्ती आहे त्यानं आपल्या पत्नीशी वारंवार भांडणं होत आहेत आणि आजही त्यांची दोघांची भांडणं झाली आणि भांडणाच्या रागातून त्यानं आपलं घर जे आहे ते घर पेटवलं आणि त्यानंतर त्याच्या आसपास जी घरं आहेत त्या घरांनी देखील या आगीमुळे पेट घेतला. यामध्ये मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी जे साहित्य आहे ते जळून खाक झालेलं आहे. मोठं लाखोंचं नुकसान जो आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. मात्र यानंतर ही आग विझवण्यासाठी या ठिकाणी अग्निशमकच्या गाड्या देखील बोलवल्या जाते. स्थानिक नागरिकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर तो जो पती आहे संजय पाटील याला ग्रामस्थांनी बाहेर काढला आणि ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिलेला आहे. त्यानंतर या संजय पाटीलला पोलिसांनी अटक केलेली असून संबंधित जी आग आहे ती आता आटोक्यात आणण्यामध्ये ग्रामस्थांना आणि अग्निशमक दलाला यश आलेलं आहे. श्वेता. बरं किरण, मात्र या एका पती पत्नीच्या भांडणाचा फटका आजूबाजूच्या 10 कुटुंबांना बसलाय. हकनाक त्यांनी आपली घरं गमावली आहेत, त्यामुळे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? अत्यंत संतापजनक अशा प्रतिक्रिया आहेत. कारण दोघांच्या ह्या वैयक्तिक भांडणामुळे त्या पतीने जी आहे ती आग लावली आपल्या घराला आणि त्यामुळं आसपास जी घरं आहेत त्या घरांना देखील आग लागली. त्याच्यामध्ये संसार उपयोगी साहित्य असेल ते जळून खाक झालं आणि अचानक सकाळी 5 वाजता ही आग लागल्यानं साखर झोपत असलेली ही जी लोक आहेत ती देखील या ठिकाणी घराच्या बाहेर पडली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये सुदैवाची गोष्ट असे की यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र घराचं असेल ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. संसार उपयोगी साहित्य जे आहे ते जळून खाक झालेलं आहे. श्वेता. कसा हा भाग आहे, म्हणजे साताऱ्यातल्या पाटणमधल्या ज्या भागामध्ये ही आग लागली आजूबाजूला बरीच वस्ती दिसतीये, गजबजलेली वस्ती आहे, त्यामुळे एका घराला लागून दुसरं घर असलेलं दिसतंय, त्यामुळे ही आग पसरत गेली? पाटण तालुका हा तसं म्हणायला गेलं तर दुर्गम भाग आहे. त्या ठिकाणी जे कौलारू घरं असे एकाला एक जोडून असतात आणि त्यामुळं ही ग्रामीण भागातला हा परिसर आहे आणि त्यामुळे एकाला एक घरं लागून असल्यामुळं ही जी आग आहे ती पसरत गेली आणि त्या ठिकाणच्या पूर्ण घरांना जे आहे ते जवळपास 10 घरांना याचा फटका बसलेला आहे. श्वेता. जी किरण, आणि आता ज्यांचं भांडण झालं त्यातल्या पतीला तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्याच्यावरती कारवाई होईलच. मात्र या 10 घरांचं जे नुकसान झालंय त्यांची नुकसान भरपाई कोण देणार? अर्थात ते मदत मागणारच, कारण त्यांचा काहीही दोष नाही यामध्ये आणि हकनाक त्यांनी आपली घरं आणि घरातलं सामान गमावलंय. नक्कीच यामध्ये आता पाहायला गेलं तर नुकसान तर प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. या ठिकाणी स्थानिक नेते आहेत त्या ठिकाणी या स्थळाला भेट देतीलच. मात्र पोलिसांकडून या जो संजय पाटील आहे त्याला तर अटक केलेली आहे, त्याच्यावर गुन्हाही दाखल होईल आणि याची भरपाई देखील कशा प्रकारे होणार हेच मात्र आता पाहावं लागणार आहे. श्वेता. किरण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. साताऱ्यातल्या पाटणमध्ये धक्कादायक आणि विचित्र असा प्रकार, नवरा बायकोचं भांडण, मात्र त्याचा फटका आजूबाजूच्या इतर 10 घरांना बसलाय. भांडणातून पतीनं आपल्या घराला आग लावलीच, मात्र त्यासोबत आजूबाजूला असलेली 10 घरं सुद्धा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.